नमस्कार मित्रांनो. आज या ठिकाणी एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे. बघा, नवीन विषय यासाठी मी कधी असे व्हिडिओ बनवत नाही. माझे जास्तीत जास्त व्हिडिओ एक ते शाळेतील विद्यार्थ्यांचे असतात किंवा शेतीसंबंधी असतात किंवा मग माझ्या व्हॉलीबॉल ग्राउंडवरती असतात. तर हा असा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आजपासून पालकांना थोडंसं काही बोलायचं आहे. म्हणजे पालकांना दोन दृष्टिकोनातून बोलायचं आहे. पहिले तर मी एक पालक आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 6वीला आणि दुसरी मुलगी आहे 2रीला. बघा, म्हणजे मी एक पालक आहे आणि त्याचबरोबर मी एक शिक्षकसुद्धा आहे. शिक्षक या पदावर मी 2009पासून आहे. म्हणजे मला 16 वर्षे माझी सेवा झालेली आहे आणि 17 वर्षे चालू आहे. आणि शिक्षक या दृष्टिकोनातून ज्या वेळेला विद्यार्थ्यांकडे बघतो त्यावेळेला विद्यार्थ्यामध्ये होत असलेला जो बदल आहे, त्याचा जो सर्वांगीण विकास होत असताना त्यामध्ये ज्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत त्याचा, आणि पालक म्हणून आपण त्याच्या सर्वांगीण विकासामध्ये कोणकोणत्या गोष्टी ह्या करायला पाहिजे आणि कोणकोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे यावर मी थोडंसं बोलणार आहे. बघा, आज सगळं काही एकदाच होणार नाही. त्याच्यामुळं आपण स्टेप बाय स्टेप एक एक मुद्दा घेऊया. आजचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या पाल्याला नाही ऐकण्याची सवय लावा. या एकाच मुद्द्यावर आज मी बोलणार आहे. बघा, आपण बघतो की आजच्या पिढीमध्ये आणि मागच्या पिढीमध्ये काय फरक झाला. बघा, आपल्या आधीची जी पिढी होती त्या पिढीमध्ये 4-4, 5-5, 6-6 असे मुलं असायची. पण आताच्या पिढीमध्ये हा एक बदल झालेला आहे की 1 किंवा 2 मुलं आहेत. ठीक आहे, काळानुसार आपण बदलायला पाहिजे आणि आपण तो बदल स्वीकारलेला आहे. मग आता ज्या वेळेला हे 1 किंवा 2 मुलं असतात त्यावेळेला त्यांचा लहानपणापासून खूप जास्त प्रमाणामध्ये लाड होतो. ठीक आहे, लहान लेकराचा लाड होणारच, काही हरकत नाही. पण आपण एक म्हण ऐकलेली आहे बघा, लाडानं मुलं वाया जातात. तर ही म्हण अशीच पडलेली नाही आहे. त्याच्या पाठीमागं खरंच एक कारण आहे. बघा, तुम्ही आता थोडंसं मुलांची जर सायकॉलॉजी बघितली तर छोट्या मुलांना तिची आई असेल, तिचे वडील असतील, आजी असेल, आजोबा असेल, ते असा विचार करतात की आमच्या लहानपणी आम्हाला काही मिळालं नाही, आम्हाला काही सुविधा मिळाल्या नाही. मग आता आपली परिस्थिती चांगली झालेली आहे, आता आपण चांगलं कमवतो, आपली चांगली परिस्थिती असल्यामुळं मुलांना जे काही मागितलं ते मिळालंच पाहिजे. आणि जास्त करून आईची अशी अपेक्षा असते की माझ्या बाळाला प्रत्येक गोष्ट मिळाली पाहिजे त्यानं जी मागितली ती. मग होतं काय की ज्या वेळेला आपण ह्या बाळांना किंवा ह्या लहान मुलांना जे मागितलं तर देतो, जे मागितलं ते देतो, होतं काय की त्यांना नाही म्हणण्याची किंवा नाही ऐकण्याची सवयच राहत नाही. मग आता ज्या वेळेला छोट्या छोट्या वस्तू असतील, ज्या वस्तू आपण घेऊ शकतो त्या गोष्टीपर्यंत किंवा त्याला लागणाऱ्या किंवा कामाच्या गोष्टी आहेत तोपर्यंत ठीक आहे. पण कधी मग त्याच्या डिमांड्स अशा वाढायला लागतात की ते आपण पूर्ण करू शकत नाहीत. मग त्यावेळेला आपण जर त्याला नाही म्हटलं, मग तोपर्यंत त्याचं वय वाढलेलं असतं. तो साधारण 3री-4थीपर्यंत गेलेला असतो आणि 1ली, 2री, 3रीपर्यंत आपण त्याचं जे म्हणलं ते त्याला दिलं असतं. त्यानं रिमोटची कार मागितली, लगेच देऊन टाकली. त्यानं एखादी टेडी मागितली, लगेच देऊन टाकली. हे प्रत्येक गोष्ट आपण म्हणल्या देऊन टाकतो. मग आता तो थोडा मोठा व्हायला लागतो, मग त्याच्या डिमांड्स वाढायला लागतात. मग अशी वेळ येते की आपण त्याला म्हणतो की नाही नको. मग नको म्हणल्यानंतर मग ह्या मुलांची सायकॉलॉजी एकदम बदलते. आपण जर निरीक्षण केलं तर हे मुलं मग रडायला लागतात, वस्तूची फेकाफेकी करायला सुरुवात करतात, एकदम असं विचित्र असं वागणं चालू करतात. मग त्यावेळेला मग त्याच्या त्या रडण्याला, विचित्र वागण्याला घाबरून आपण ती वस्तू त्याला आणून देतो. मग काय होतं की त्याला लक्षात येतं की आपण रडलो, ओरडलो किंवा वस्तू फेकल्या
की मग आपल्याला जे पाहिजे ते मिळतं. म्हणजे हीच सवय त्याच्यामध्ये डेव्हलप होत जाते आणि तो जसा जसा मोठा होतो तसा तसा प्रचंड हट्टी व्हायला लागतो. हट्टी एवढा होतो की त्यानं प्रत्येक मागितलेली गोष्ट जर नाही मिळाली तर तो आपल्या पालकांना अशा प्रकारे ब्लॅकमेल करायला लागतो. ब्लॅकमेल हा शब्द मी यासाठी वापरतो की आपली इच्छा नसताना आपल्याला त्याच्या त्या तशा वर्तणुकीला घाबरून आपण ती वस्तू त्याला देतो. म्हणजेच आपण काय होतो, इमोशनली ब्लॅकमेल होतो. मग आपण या ठिकाणी नंतर विचार करायला लागतो, अरे माझ्या मुलाला मी कंट्रोल करू शकत नाही किंवा माझ्या मुलीला मी कंट्रोल करू शकत नाही. मग ह्या गोष्टी तुम्ही शिक्षकाला सांगायला लागता की सर तो लईच हट्टी झाला आहे, तो आमचं ऐकतच नाही, तुम्ही सांगा तुमचं ऐकेल. बघा, शिक्षक ज्या वेळेला तो विद्यार्थी शाळेत येईल त्यावेळेला सांगेल, शिक्षकाचं मुलं ऐकतीलही. पण घरामध्ये तुम्ही जर समजा सांगितलेली गोष्ट तुमची मुलं ऐकत नसतील तर मग त्या गोष्टीला शिक्षक काहीही करू शकत नाही आणि त्याचं कारणही आपणच तयार केलेलं असतं. बघा, आपण काय केलं, पहिल्यापासून त्याला प्रत्येक गोष्ट पाहिजे ती दिली, त्याला एकदाही नाही म्हणलो नाही. आणि नाही म्हटलो कधी, ज्या वेळेला त्याला ती आदत लागली की प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहिजे ती मिळते आणि त्याचं बॉडी किंवा त्याचं माइंड अशा प्रकारे ट्रेन झालं की आपण काही मागा आपले आई-पप्पा देतात. एखाद्या वेळेला तर अशी परिस्थिती येते की पप्पा पहिल्यांदा किंवा वडील म्हणतात नको, पण आई म्हणते नाही द्या. मग त्याला तो एक सॉफ्ट कॉर्नर मिळतो की आपली आई, मग तो आईपाशीच जातो, पप्पापासून थोडा थोडा दूर व्हायला लागतो. बघा, मला आज सांगायची ही गोष्ट आहे की तुमच्या मुलांनी मागितलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही देत असताना पहिल्यांदा त्याचा विचार करा की ती त्याला आवश्यक आहे का. एखाद्या वेळेला काय असतं की त्याच्याजवळ ऑलरेडी कलर बॉक्स असतो, त्यातली एखाद्या कलरची एखादी पेन नसते किंवा ती मोडलेली असते, तर तो पुन्हा डिमांड करतो की मला कलर बॉक्स पाहिजे. मग आपण बघतही नाही, आणून देतो. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट आपण त्याला देत असताना त्याला एक चॅलेंज द्या त्याच्यासोबत की तू हे कर, तू ही अचिव्हमेंट केली तर तुला मिळेल. किंवा मागितल्या आपण त्याला स्पष्ट शब्दात नाही सुद्धा म्हणू शकतो. ज्यावेळेला तो नाही हा शब्द पहिल्यांदा ऐकेल तो रडेल. आणि जर लहानपणापासूनच नाहीची जर आदत लागली तर तो रडत नाही, पहिल्यांदा रडेल, पुन्हा त्याला आणखीन एकदा प्रयत्न करेल, पुन्हा एकदा तशी सिच्युएशन झाली पुन्हा एकदा रडेल. पण ज्या वेळेला त्याला कळेल की अरे आपण कितीही रडलो तरी पण आपल्याला ती गोष्ट मिळत नाही, उलटं आपल्याला समजा एखाद्या वेळेस वडिलांनी सांगितले की तू जर समजा परीक्षेमध्ये एवढे मार्क मिळवले तर तुला ही गोष्ट मिळेल, तर तो त्या दृष्टीने त्याला पॉझिटिव्हली घेईल आणि काय करेल की ती गोष्ट मिळवण्यासाठी संघर्ष करायला सुरुवात होईल. बघा, लेकरांच्या जीवनातला संघर्ष बंद झालेला आहे. त्यांना कम्फर्ट झोनमध्ये आपण ठेवून काय केलेलं आहे की त्यांना विपरीत वातावरणामध्ये जगायची सवय राहिली नाही. मग ही मुलं ज्या वेळेला समाजामध्ये येतात, बाहेर येतात, त्यांना प्रत्येक गोष्ट मिळणार नाही. कारण समाज किंवा आपण बाहेर ज्या जगामध्ये आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही. मग ह्या मुलांना आपण घरामध्ये संघर्षच ठेवलेला नाही. पहिल्या काळामध्ये एखादी गोष्ट जर एखाद्या वेळेस आपण आईवडिलांना मागितली तर कमीत कमी 15 दिवस मागितल्यानंतर आपण काहीतरी चांगलं केल्यानंतर मग म्हणायचे पप्पा ठीक आहे, किंवा वडील म्हणायचे ठीक आहे, जर तू आता मागच्या महिन्यामध्ये ते मागू लागला ना, धर मग आता. असंच आपल्याला एखादी वस्तू द्यायची तर ती आपण तेव्हाच न देता त्याला काहीतरी अचिव्हमेंट करू द्या, छोटे छोटे त्याला टार्गेट्स द्या की तू आता काय कर, हां चल तुझा 15चा पाढा पाठ आहे ना, तर मग तू 20पर्यंत पाढे पाठ कर, मग ते पाठ झाल्यानंतर आपण तुला ती वस्तू घेऊया. म्हणजे काय होईल की ती वस्तू घेण्यासाठी हा 5 पाढे पाठ करण्याचा संघर्ष तरी आपण त्याला देऊ. बघा, आपण जर त्याला काहीच संघर्ष दिला नाही तर त्याला असं वाटेल की या जगात संघर्षच नसतो. मग जर मला सांगा, आपल्या बाळाला, आपल्या बछड्याला त्याच्या डोक्यामध्ये जर ही गोष्ट अशी फिट झाली की काही करायची गरज नाही, माझे आई वडील म्हणजे माझ्यासाठी अल्लादीनचा चिराग आहेत, फक्त घासायचा, जे पाहिजे ते मिळणार, मग मला काहीच मेहनत करायची गरज नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला न कळता ह्या होत असतात. त्यामुळे या गोष्टीवर थोडंसं लक्ष केंद्रित करा.
तुमच्या पाल्याला कोणत्याही गोष्टीला हो म्हणण्यापेक्षा ती गोष्ट देणं गरज आहे का, त्या गोष्टीची खरंच गरज आहे का, गरज नसेल तर स्पष्ट नाही म्हणा. तो आज रडेल, पुन्हा रडेल, पण आणखीन काही दिवसानं त्याला जाणीव होईल की नाही, आपल्याला जर त्या गोष्टीची गरज नाही तर पप्पा किंवा मम्मी किंवा आपले आईबाबा ती गोष्ट आपल्याला देतच नाहीत. त्यामुळे त्याची डिमांड करण्याची सुरुवातच बंद होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट, गरज जरी असेल तरी त्याला ती गोष्ट लगेच न देता काहीतरी त्याला संघर्ष द्या, काहीतरी टार्गेट द्या की बाबा हे केल्यानंतर ते आपल्याला मिळतं. म्हणजे त्याला हे लक्षात येईल की आपल्याला जीवनामध्ये संघर्ष केल्यानंतरच आपल्या आईबाबांकडूनही मिळतं आणि समाजामध्ये सुद्धा संघर्ष केल्याशिवाय तर काही मिळतच नाही, हे त्याला नंतर कळणारच. पण त्याची सुरुवात घरापासून करा. मग खरंच तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये झालेला बदल दिसेल. हट्टी मुलं ही आत्ताची खूप मोठी समस्या आहे. बघा, शिक्षण घेत असताना फक्त मुलगा खूप हुशार झाला, अभ्यासामध्ये खूप हुशार झाला म्हणजे सगळं मिळवलं नाही, तर विद्यार्थ्याचा किंवा त्या बाळाचा स्वभाव कसा बनत आहे, समाजामध्ये तो ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्याच्यामध्ये असलेले जे कौशल्य आहेत, त्याने जे घेतलेले संस्कार आहेत, त्या संस्काराच्या कौशल्याच्या या सगळ्या जीवावरच त्याला पूर्ण आयुष्य काढायचं असतं. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टीकडे आता आपल्याला पालकांना लक्ष द्यावं लागेल. आमच्या मित्रांमध्ये अशी चर्चा झाली ह्या गोष्टीवर. त्यावेळेला आमची चर्चा झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी निष्पन्न झाल्या. मला असं वाटलं की आता आपण थोडंसं पालकांनाही बोलायला पाहिजे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा अशा विषयांवर मी नक्कीच माझं मत व्यक्त करेल. तर ज्यांना ज्यांना ह्या गोष्टी आवडल्या त्यांनी नक्कीच सगळ्या पालकांपर्यंत शेअर करा. आपल्या मुलांचा जो प्रॉब्लेम आहे, आपल्या मुलांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, त्या अडचणीवर आपण चर्चा केली पाहिजे. कारण आपण हे जे सगळं करतो, म्हणजे आयुष्यामध्ये जेवढं काही आपण मेहनत करतो, ती आपल्या सगळी मेहनत आपण आपल्या लेकरांना डोळ्यासमोर घेऊन करत असतो. आणि त्या मुलांमध्येच जर समजा चांगल्या सवयी, चांगले कौशल्य जर नाही झाले तर कोणत्याही गोष्टीला या ठिकाणी अर्थ नाही. बघा, APJ अब्दुल कलामांचं एक वाक्य खूप छान आहे, जे मी नेहमी सांगत असतो. यू कांट चेंज युअर फ्युचर, यू कांट चेंज युअर फ्युचर, बट यू कॅन चेंज युअर हॅबिट्स. डेफिनेटली युअर हॅबिट विल चेंज युअर फ्युचर. तुम्ही तुमचं जीवन बदलू शकत नाहीत, पण नक्कीच तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता. आणि तुमच्या सवयी ह्या नक्कीच तुमचं जीवन बदलू शकतात, तुमचं आयुष्य बदलू शकतात. म्हणून आपल्या मुलांच्या सवयी आपल्याला बदलायच्या आहेत. पहिली सवय आज आपण सांगूया, आपल्याला ही सवय मुलांची बदलायची आहे. त्यासाठी आपल्यालाही आपली सवय बदलायची. मुलांना आपल्याला नाही म्हणायला शिकायचं आहे. ठीक आहे? ओके. ज्यांना आवडलं त्यांनी नक्कीच पालकांना शेअर करा, कारण ह्या गोष्टी सगळ्या पालकांपर्यंत जाणं आवश्यक आहे. तुमचे काही मतं असतील त्या कॉमेंट्समध्ये टाकू शकता. धन्यवाद.